ती सुद्धा चर्चा आम्ही सगळ्यांनी केली। आम्ही सगळ्या मतदार याद्या नगर परिषद क्षेत्रातील तपासायला सांगितले। त्यांनी आता नवीन मतदार जे होते त्यांना तिकडे घेतले जात नाही। जे 25 जुलैची अंतिम यादी ग्राह्य धरून निवडणुका लढवल्या जातात ते फार चुकीचं आहे। तुम्हाला मतदानाचा अधिकार ज्यावेळेस मतदानाच्या अगोदर सुद्धा 18 वर्षाचा मुलगा होत असेल त्याला मताचा अधिकार दिला गेला पाहिजे, पण तेही चाललेलं आहे। आणि बोगस मतदार याद्या किंवा बोगस नावं जे आहेत ते त्या संदर्भात नगर परिषदेच्या आमच्या क्षेत्रातील लोकांना तपासणे आणि त्यावर जर बोगस सापडत असतील तर त्याला कुठल्याही परिस्थितीत मतदान करू द्यायचा नाही। त्याला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने विरोध करायचा। हे असं म्हणणार नाही की त्याला ठोका वगैरे, पण त्या पद्धतीने त्याला विरोध करायचा आणि मतदानापासून त्याला दूर ठेवायचा, ही सुद्धा भूमिका काल आम्ही चर्चेमध्ये मांडली। मित्रपक्षाबरोबर अनेकांशी बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच्याबरोबर काल बैठक झाली। आम्ही काही ठिकाणी वंचितच्या लोकांच्या बरोबर सगळी चर्चा केल्याची आमच्या लोकांनी सांगितलं। काही BSPचे लोक आहेत ते पण इच्छुक आहेत की त्यांच्याबरोबर काही ठिकाणी अलायन्स करायसाठी। आणि मला वाटतं की आता शरद पवार साहेबांचे जे काही राष्ट्रवादी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा जिल्हाध्यक्षांना आम्ही सांगितलं आहे। राजुरामध्ये भागामध्ये शेतकरी संघटनेबरोबर चर्चा सुरू आहे, ती अंतिम झाली नाही, पण चर्चामध्ये की आघाडी करावी का या संदर्भात दोन्ही पक्षाचे लोक एकत्र बसून पुढे जात आहेत। मला वाटतं एकूणच जिल्ह्यात सर्वांची मोड बांधण्याचं काम आम्ही करतो आणि विरोधकांची एक मोड बांधून या सगळ्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि चांगले रिझल्ट येतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण या निवडणुका जरी शहरी भागातल्या असल्या तरी अनेक समस्याशी माणसं झुंजत आहेत। शहरी भागामध्ये सुद्धा शेतकरी आहे, शहरी भागामध्ये बेरोजगारी आहे, महागाई आहे, प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे 3-4 वर्षामध्ये, रस्त्याचं चाळण झालेलं आहे, सगळ्या पाणी पिण्याच्या योजना बंद पडलेल्या आहेत। खूप मोठ्या समस्याला लोकांना सामोरं जावं लागतं आहे। अशा विविध समस्या घेऊन आम्ही लढू। सरकारचे नाकर्तेपणा तर आहेच, कंत्राटदार आत्महत्या करतोय, पैसे मिळत नाही आणि आता तर कंत्राटदार आत्महत्या करतोय, पण पुढे जाऊन तुम्ही पाहिलात की या संदर्भात जे पैसे दिले नाहीत म्हणून त्या आर्या नावाच्या माणसाचं एन्काउंटर करावं लागलं। हे सगळं जे चाललं आहे, जातीयवाद एवढा केला आहे, धर्मांधता एवढी वाढवली, काही नाही उठलं सुटला कोण ना कोणीतरी मंत्री हिंदू मुस्लिम करत असतो। हे घेऊ नका मुस्लिमाकडून, ते खाऊ नका मुस्लिमाकडून, जसे काही यांच्या म्हणजे यांना सलोखा जो आहे धर्म जाती ते पूर्णतः बिघडून नाकर्तेपणा लपवण्यासाठी अशा पद्धतीचे सगळं षडयंत्र रचलं जात आहे आणि जातीवाद फोफावला जात आहे। हे बघितलं असता जनता आता हे सगळ्यांना त्रासली आहे, जनता याला उगली आहे। त्यामुळे भविष्यात चांगले निकाल येतील। आता पैसा प्रचंड आहे, भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे। 20% कमिशनखोरी राज्यामध्ये, कोटी 25%, कोटी 30%। आता चंद्रपूरचाच विषय घेतला आपण तर आपण पाहिलं की नको ते कामं केली जातात, रस्ते खराब होऊन गेले आहेत, चालता येत नाही, लोकांच्या गाड्या जात नाही, पण डिवायडरवर 4 कोटी रुपये खर्च केले जातात। हे कमिशनखोरीचे लक्षण आहे, हे सरळ दिसते आहे, त्याच्यातून पैसे मिळू नये। आणि मला वाटतं की शहरी भागामध्ये जो कामाचा दर्जा आहे तो पूर्णतः खालावलेला आहे, पूर्ण निकृष्ट दर्जाची कामं आहेत। कारण 20% कमिशन जर घेत असतील तर कामं कशी होतील? त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जनता नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला साथ देईल आणि रिझल्ट चांगले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।